आंबेगाव शिरोळ आणि जुन्नर तालुक्यातून आलेले सर्व पक्षाचे कार्यकर्ते बंधारे भगिनी अजितदादा पवार यांचे स्वागत मी आंबेगाव तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने या ठिकाणी करतो। आपण बऱ्याच दिवसांनी या तालुक्यामध्ये आलात। खरं तर या आंबेगाव तालुक्याच्या जडणघडणीमध्ये आंबेगाव तालुक्याच्या विकासामध्ये आपलं सहकार्य त्या ठिकाणी निश्चितच आमच्या दृष्टीने मोलाचं आहे। दादांच्या संदर्भामध्ये बोलत असताना महाराष्ट्र राज्याला पडलेलं हे एक स्वप्न आहे, एक व्यक्तिमत्व म्हणून ज्यावेळेला आपण दादाकडे पाहतो त्यावेळेला प्रश्नाची जाण असलेलं, महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीचं जाण असलेलं आणि प्रश्नाचं उत्तर माहित असलेलं एक नेतृत्व, प्रशासनावर जेवढी दादाची पकड आहे तेवढी पकड कुठेही आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही। जनतेच्या कामाबद्दल मी सांगतो, पाहतो, करतो, माहिती घेतो हा शब्द दादाचा डिक्शनरी त्या ठिकाणी नाही। काम सांगितल्याच्या नंतर ताबडतोब फोन उचललाय आणि कामाचा त्या ठिकाणी तुकडा पाडणं ही दादांची शैली आहे। पाडतो म्हणतो त्याला पाडल्याशिवाय लागतंय आणि आपल्या शिरोळ मतदारसंघामध्ये दादांनी पुढेला पाडायचं आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। दादांचा आदेश हा आपल्या दृष्टीने सर्वांच्या दृष्टीने शिक्षामध्ये आहे। मी अधिक काही न बोलता दादाच्या संदर्भामध्ये बोलत असताना खरं तर दादांचं राजकीय पार्श्वभूमी बघत असताना, राजकीय इतिहास बघत असताना संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही। 1910 साली 1910 साली आपल्या पक्षाची जास्त आपल्याला त्या ठिकाणी निवडून आलेले होते, परंतु मुख्यमंत्री पद मात्र त्या ठिकाणी काँग्रेसला दिलं गेलं। मी या ठिकाणी सांगू इच्छितो की 1910 साली दादा त्या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री झाले असते तर आजपर्यंत दुसरा मुख्यमंत्री करण्याची गरज या महाराष्ट्राला शेतकऱ्याच्या ठिकाणी पडली नसते, परंतु तसं घडलं नाही। दादांचा इतिहास असताना, दादांचा अधिकार असताना त्या ठिकाणी मात्र दादांना त्या ठिकाणी बाजूला ठेवलं गेलं। मुख्यमंत्री त्या ठिकाणी काँग्रेसचा झाला नाही, त्याच मुख्यमंत्र्यानं या ठिकाणी राज्यामध्ये काय काम केलं तर राष्ट्रवादीला खर्च करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं हा आपला इतिहास त्या ठिकाणी आहे। मी या ठिकाणी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती करतो, पुढच्या बाजूला जागा नाही, पाठीमागच्या बाजूने त्या ठिकाणी यावं आणि डाव्या बाजूला ज्या खुर्च्या मोकळ्या आहेत त्या खुर्च्यांवर आपण स्थानापन्न व्हावं। नम्रपणे या ठिकाणी सांगतो की दादांचा स्वभाव असा आहे की ज्येष्ठांना श्रेष्ठांना विचारल्याशिवाय किंवा पक्षाला विचारल्याशिवाय दादांनी हा निर्णय घेतला नव्हता निश्चितपणे। परंतु शब्दात घेऊन आल्याच्या नंतर दादाला पुन्हा त्या ठिकाणी माघार घ्यावी लागली। जनतेच्या रोषाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं। पुन्हा एकदा दादाने ते मुख्य देखील त्या ठिकाणी गेलं। पुढचा प्रसंग त्या ठिकाणी सांगतो, ज्यावेळेला शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 पक्षाचे सरकार होतं, शिंदे साहेबांना जर बेवड झाल्याच्या नंतर त्यांचं त्या ठिकाणी बंधक होतं।
की दादांनी आमच्याबरोबर त्या ठिकाणी काम करावं, साहेबांनी आमच्याबरोबर त्या ठिकाणी काम करावं. ठरलं, मीटिंग झाली. मीटिंग झाल्याच्या नंतर आमचे साहेब अजितदादा पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरे साहेब यांनी प्राथमिक समोर बिजनेसमध्ये 6 साहेबांनी त्या ठिकाणी चर्चा केली. सुप्रियाताईंना त्या ठिकाणी देशाचा अध्यक्ष करावं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देशाचा अध्यक्ष त्यांना त्या ठिकाणी करावं. त्याने दिल्लीमध्ये राजकारण पाहावं आणि दादाने त्या ठिकाणी राजकारण पाहावं.